मानवतेच्या दृष्टिकोनातून रुग्णसेवा करणाऱ्या परिचारिका आणि अधिसेविकांना राज्यस्तरीय करुणाशील पुरस्कार जाहीर झालाय। करुणाशील बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आशुतोष नाटकर यांनी बुधवारी घोषणा केली आहे। राज्यभरातल्या 16 जणांना या पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं। शिंदे चौकातील शिवस्मारक सभागृहात सायंकाळी 4:30 कार्यक्रमाला सुरुवात होईल। सोलापूर जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर वर्षा डोईफुडे यांच्या हस्ते होणाऱ्या या कार्यक्रमाला महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलच्या प्रबंधक आणि अधीक्षिका सुश्रुषा सेवा, मुंबई अर्चना बढे, सहकारी संस्थांचे जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड, ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापिका डॉक्टर नसीम पठाण, जीएम मागासवर्गीय संस्थेचे संस्थापक बाळासाहेब वाघमारे यांची प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमासाठी राहणार आहे। नर्स एज्युकेटरच्या सेवानिवृत्त प्राचार्य डॉक्टर सरोज उपासनी आणि DY पाटील कॉलेज ऑफ नर्सिंगच्या निवृत्त प्राचार्य डॉक्टर स्वाती विरेश्वर कांबळी यांना जीवन गौरव पुरस्कारानं सन्मान केला जाणार आहे। सन्मान चिन्ह, मानपत्र, शाल, बुके आणि भारतीय संविधानाची प्रत असं या पुरस्काराचं स्वरूप आहे। पुरस्काराचं यंदा 23वे वर्ष आहे। कोरोना काळ वगळता हा पुरस्कार सोहळा अखंड सुरूच आहे। पुढील 2 वर्षात रौप्य महोत्सवानिमित्त विशेष कार्यक्रम घेण्याचं नियोजन आतापासून सुरू केल्याचंही नाटकर यांनी सांगितलंय। करुणाशील राज्यस्तरीय पुरस्कारांचं या वर्षीचं वितरण 13 डिसेंबर रोजी आपल्याकडे सोलापुरामध्ये होत आहे। त्यानिमित्ताने करुणाशील राज्यस्तरीय आपली कमिटी जी आहे निवड समिती, त्या निवड समितीतर्फे आपल्या सर्व पत्रकार बंधूंचं मी समितीतील एक सदस्य डॉक्टर राजीव मोहोळकर व आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। या ठिकाणी करुणाशील पुरस्कार याचं वितरण दिनांक शनिवार 13 तारखेला डिसेंबर शिवस्मारक सभागृह येथे संपन्न होणार आहे। करुणाशील पुरस्काराचं यंदाचं हे 23वे वर्ष आहे। महाराष्ट्रामध्ये अभिमानाने आरोग्य सेवेमध्ये रुग्णसेवेमध्ये काम करताना मनस्वी आनंद होत असतं, पण सातत्य टिकवणं तेवढंच महत्त्वाचं असतं। मला आठवतं की याची उंची आपल्याच पत्रकारी बांधवाने गेल्या 22 वर्षापासून वाढवलेली आहे। हा पुरस्कार राज्यातला सगळ्यात आगळा आणि वेगळा पुरस्कार आहे। याच्या ज्या मुलाखती घेतल्या जात आहेत असं नाही की कोणाचं नाव आलं, शिफारस केलं, यांनी सांगितलं, तसं नाही। ह्याच्यात 4 महिने अगोदर आमची मुलाखती चालू असतात। प्रत्येक अधिष्ठाता, जिल्हा शल्यचिकित्सक, डीन, प्रायव्हेट चॅरिटेबल ट्रस्ट, चेअरमन यांना पत्र दिले जातात राज्यातल्या संपूर्ण रुग्णालयात। एकूण 28 ते 29 महाविद्यालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय, सिव्हिल सर्जनला दिले जात आहेत, जिल्हा परिषदेला दिले जात आहेत। हे सगळं देत असताना त्यांच्याकडनं जे नावं येतात आम्हाला, त्या नावामधून 30-35 नावं येतात। त्याच्यातून असं नाही की पटकन द्यावं, त्याच्या अधिष्ठाताला, त्यांच्या मेंटरला फोन केलं जातं की तुमच्याकडे नावं आलेली आहेत, ह्या तारखेला तुमच्याकडे मुलाखतीसाठी आम्ही येणार आहोत। मग ते गडचिरोली असेल, चंद्रपूर असेल, वर्धा असेल, यवतमाळ असेल, नांदेड असेल, पुसद असेल, वाशिम, हिंगोली, मुंबई, सेंट जॉर्ज, GT आहे, असं कुठलाही नाही की त्या ठिकाणी आपण प्रत्यक्ष मुलाखतीसाठी तिथे जात असतो। मुलाखतीमध्ये काही त्यांना प्रश्न विचारले जात आहेत, अत्यंत साधे प्रश्न। मेंटरसाठी 35 प्रश्न असतात, प्राचार्यासाठी, ट्युटरसाठी, प्रबंधकासाठी प्रश्न वेगवेगळे असतात। जर आमच्या मुलाखत घेतल्यानंतर आमच्या प्रश्नाची उत्तरं जर त्यांनी दिली तर निश्चितच त्याचा आपण विचार करतोय, नाही तर पुढचं जातोय। कारण ह्या वेळेस आमच्याकडे नाही तर 1360 लोकांची नावं आली होती महाराष्ट्रातून। त्याच्यातून फक्त आपल्याला 16 ते 18 निवडायचे होते। वेटिंगला अजून 6-7 वेटिंगला आहेत। तरी पण राज्यातल्या जे गुणवंता, ज्यांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये विविध काम केलेले आहेत, चांगल्या प्रकारे कोविडच्या कालावधी, भूकंपाच्या कालावधी, पाण्याच्या प्रश्नात जर पुण्या मुंबईला पुन्हा पाणी झालं होतं, त्या काम केलेले आहेत। आणि विषयामध्ये मानवतेच्या दृष्टिकोनातून रुग्णाला, पेशंटला त्याच्या डोळ्यामध्ये सेवा करताना आई, बहीण, भाऊ हे नातं बघून ज्यांनी आपली सेवा बजावतात, अशाच परिचारिकांचा आपण हा कौतुक सोहळा केला।